नमस्कार, वाळवण रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने तोंडात ठेवताच विरघळणारे ज्वारीचे खुसखुशीत असे मसाला पापड। हे पापड बनवताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे पापड वर्षभरासाठी किंवा 2 वर्षासाठी देखील आरामशीर टिकले जातात। अर्थातच पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे। मसाल्याचा वापर करून हे पापड बनवल्यामुळे खाण्यासाठी अगदी खमंग बनून तयार होतात। वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हे ज्वारीचे मसाला पापड मी तुम्हाला 1 किलो ज्वारीच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे। त्यासाठी या इथं मी 1 किलो इतकी गावरान ज्वारी घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ज्वारीचा वापर हे पापड बनवण्यासाठी करू शकता। घेतलेली ज्वारी मी स्वच्छ नीट करून घेतलेली होती, त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतली। नीट करून घेतल्यानंतर या ज्वारीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने चोळून 2 ते 3 वेळा ही ज्वारी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। असं केल्याने या ज्वारीमध्ये जो काही धूळ कचरा असेल तो निघून जातो। इथं पहा, हलक्या हाताने चोळून ही ज्वारी आहे ती मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर यावरती जे काही फोलपट होतं, धूळ होती, ती पूर्णपणे निघून गेलेली आहे। आता यामध्ये ज्वारी बुडून वरती येईल इतकं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून ही ज्वारी आपल्याला 2 दिवस पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवायची आहे। ज्वारी पाण्यामध्ये भिजत असताना दररोज यामधलं न चुकता पाणी बदलायचं आहे। गुरुवारी ही ज्वारी मी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। गुरुवार शुक्रवार अशी 2 दिवस ही ज्वारी मी पाण्यामध्ये भिजवून घेतली। आता शनिवारी बघा, तिसऱ्या दिवशी ही ज्वारी छान भिजलेली आहे। ज्वारीमधलं पहिलं पाणी होतं ते काढून टाकलं आणि स्वच्छ 2 पाण्याने ही ज्वारी धुवून घेतली, जेणेकरून जो काही जास्तीचा आंबट वास असेल तो निघून जातो। भिजवून घेतलेली ज्वारी एका चाळणीवरती काढून घेते, जेणेकरून यामध्ये जे काही पाणी आहे ते ड्रेन होऊन जाईल। थोड्या वेळासाठी ही ज्वारी मी या चाळणीवरतीच ठेवते, त्यामुळे संपूर्ण पाणी यामधलं निघून जाईल। 5 ते 10 मिनिटांमध्ये ज्वारीमधलं संपूर्ण पाणी आहे ते निघून गेलेलं आहे। आता ही ज्वारी आपल्याला सुकवून घ्यायची आहे। त्यासाठी घरामध्येच मी एक सुती कापड अंथरून घेतलेला आहे। त्याच्यावरती ही ज्वारी आपल्याला अगदी पातळसर अशी पसरून घ्यायची आहे आणि साधारणपणे 1 ते 2 तासासाठी ही ज्वारी आपल्याला फॅनच्या हवेला सुकवून घ्यायची आहे। ज्वारी थोडी जास्त वेळासाठी सुकवली तरीही चालू शकतं, पण अगदी जास्त कडक वाळेपर्यंत आपल्याला सुकवायची नाही। ज्वारी थोडीशी ओलसर असेपर्यंतच आपल्याला या कापडावरून काढून घ्यायची आहे। ज्वारी ही आपल्याला सावलीमध्ये सुकवून घ्यायची आहे, उन्हामध्ये अजिबात सुकवायची नाही, नाहीतर पापड तळल्यानंतर लाल दिसतात किंवा लाल पडतात। इथं पहा, ही ज्वारी आहे ती मी घरामध्ये फॅनच्या हवेला सुती कापडावरती पसरून घेतली। आता 2 तासांसाठी ही ज्वारी मी सुकवून घेते। सुकवून घेतलेली ज्वारी मी एका पातेल्यामध्ये काढून घेतली। त्यानंतर ही ज्वारी हलकीशी ओली आहे, पूर्णपणे सुकलेली नाही किंवा जास्तही ओली नाही। इथं पहा, अशा प्रकारे ही ज्वारी आपल्याला सुकवून घ्यायची आहे। आता ही सुकवून घेतलेली ज्वारी तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता, पण थोड्याच प्रमाणात पापड आहेत, त्यामुळे ही ज्वारी मी मिक्सरला बारीक करणार आहे। त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये थोडी थोडी करून ज्वारी काढून घेते आणि मिक्सरला जेवढं शक्य आहे तेवढी बारीक करून घेते। ज्वारीची पहिली बॅच मी मिक्सरला बारीक करून घेतली। त्यानंतर बघा, या ज्वारीचं पीठ बनलेलं आहे। आता बनवून घेतलेलं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। हे पीठ चाळण्यासाठी आपल्याला सोजीच्या किंवा अगदी बारीक बारीक होल असणाऱ्या चाळणीचाच वापर करायचा आहे। पीठ चाळण्यासाठी इथं मी एक मोठी परात घेतलेली आहे। या परातीमध्ये तयार करून घेतलेलं ज्वारीचं पीठ सोजीच्या चाळणीने चाळून घेते। त्यानंतर परातीमध्ये अगदी बारीकसर असं पीठ तयार होतं। या पिठापासूनच आपण पापड बनवणार आहोत। चाळणीमध्ये जो कोंडा शिल्लक राहिलेला आहे तो पुन्हा एकदा मिक्सर जारमध्ये काढून घेते, त्यामध्ये ज्वारी घालते आणि हे मिक्सरला बारीक करून घेते। असं करत आपल्याला हे पीठ आहे ते बनवून घ्यायचं आहे। कोंडा चाळणीमध्ये शिल्लक राहिलेला असतो तो मी मिक्सरला पुन्हा एकदा बारीक करून घेत आहे, जेणेकरून यामध्ये जी काही छोटी मोठी ज्वारी शिल्लक राहिलेली असेल ती बारीक होईल। चला तर मग मी याच पद्धतीने उरलेली संपूर्ण ज्वारी मिक्सरला बारीक करून घेते आणि एका सोजीच्या चाळणीने चाळून घेते। ज्वारी मिक्सरला बारीक करून चाळून झाल्यानंतर परातीमध्ये जे तयार झालेलं पीठ आहे त्या पिठापासूनच आपण अगदी खमंग आणि खुसखुशीत असे ज्वारीचे मसाला पापड बनवणार आहोत। पीठ चाळून चाळणीमध्ये जो शिल्लक राहिलेला कोंडा होता तो एवढा निघालेला आहे। हा कोंडा फेकून न देता आपण यापासून अगदी खमंग आणि खुसखुशीत पौष्टिक असे ज्वारीच्या कोंड्याचे पापड किंवा भातोड्या बनवू शकतो। कोंड्याच्या भातोड्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा। आता हा कोंडा आपण बाजूला ठेवूयात, याचे वेगळेच पापड बनवले जातात आणि तयार करून घेतलेल्या पिठापासून आपण ज्वारीचे पापड बनवण्यासाठी सुरुवात करूयात। आता तयार करून घेतलेलं ज्वारीचं पीठ एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते। आता जे आपण प्रोसेस करणार आहोत त्याला आमच्याकडे पीठ मोडणे असं म्हटलं जातं। पीठ मोडण्यासाठी आपल्याला मोठ्या पातेल्याचाच वापर करायचा आहे, कारण आपण यामध्ये भरपूर पाणी घालतो। भरपूर पाणी घालायचं आहे, जेणेकरून यावरती भरपूर पाणी येतं आणि या पिठामध्ये जो काही लालसरपणा आहे तो निघून जातो। तयार करून घेतलेलं ज्वारीचं
ज्वारीचं पीठ मोजण्याची गरज नाही किंवा यामध्ये अजिबात मोजून पाणी घालण्याची देखील गरज नाही। अंदाजे जास्तीचं पाणी घालायचं आहे आणि गाठी गुठळ्या फुटेपर्यंत हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं। पाणी कमी वाटलं त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर हे पीठ आहे ते एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या राहिलेल्या नाहीत। आता याच्यावरती झाकण ठेवते आणि रात्रभरासाठी हे पीठ असंच झाकून ठेवते। ज्वारीचे पापड वाळल्यानंतर ते चिरू नयेत किंवा उलू नयेत यासाठी मी या पापडमध्ये अर्धा ते पाऊण वाटी इतका साबुदाणा घालणार आहे। असा हा साबुदाणा या पापडमध्ये घातला तर ज्वारीचे पापड वाळल्यानंतर अजिबात उलत नाहीत किंवा चिरटत नाहीत। इथं बघा अर्धा ते पाऊण वाटी इतका घेतलेला साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून एका पातेल्यामध्ये पाणी घालून रात्रभरासाठी भिजत ठेवते। ज्वारीचं पीठ आणि साबुदाणा मी एकाच दिवशी पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे। आता आपण दुसऱ्या दिवशी भेटूया। संपूर्ण 2 दिवस ज्वारी पाण्यामध्ये भिजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्वारीचं आपण पीठ तयार केलेलं होतं आणि त्याच दिवशी हे पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं। तिसऱ्या दिवशी पीठ भिजवल्यानंतर आता चौथ्या दिवशी बघा हे पीठ आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित असं भिजलेलं आहे। आता चौथ्या दिवशी आपण भिजवून घेतलेल्या पिठापासून पापड बनवणार आहोत। भिजवून घेतलेल्या पिठावरती भरपूर पाणी आलेलं आहे कारण आपण भरपूर पाणी घातलेलं होतं। आता पातेलं न हलवता आपल्याला अलगद असं पिठावरती आलेलं पाणी काढून घ्यायचं आहे। जेवढं शक्य आहे तेवढं संपूर्ण पाणी आपल्याला या पिठावरचं काढून घ्यायचं आहे। पाणी काढत असताना इथं बघा भिजवून घेतलेलं पीठ यायला लागलं की थांबायचं आहे। पिठावरचं जेवढं शक्य आहे तेवढं मी पाणी काढून घेतलेलं आहे। बऱ्यापैकी संपूर्ण पाणी निघलेलं आहे। निघलेलं पाणी आपल्याला पुढे वापरायचं नाही, ते फेकून द्यायचं आहे। तयार करून घेतलेल्या पिठापासून आपण पापड बनवणार आहोत। हे पीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते। भिजवून घेतलेलं पीठ अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती तयार झालेलं आहे। थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात। पीठ भिजत घालत असताना आपण त्याच दिवशी साबुदाणा देखील पाण्यामध्ये भिजत घातलेला होता। तो देखील छान असा भिजलेला आहे। एका मिक्सर जारमध्ये काढून घेते। भिजवलेला सर्व साबुदाणा एका मिक्सर जारमध्ये काढून घेतला। आता हा साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे। साबुदाणा बारीक करत असताना यामध्ये आपल्याला 2 वाट्या भरून इतकं पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा मिक्सरला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे। साबुदाणा बारीक करण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढंच आपल्याला इथं वापरायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। बारीक करून घेतलेली साबुदाण्याची प्युरी मी तयार करून घेतलेल्या ज्वारीच्या पिठामध्ये घातलेली आहे। आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करते। इथं पहा हा तयार झालेला आहे तो ज्वारीचा चीक। यापासूनच आपण अगदी खमंग आणि खुसखुशीत असे ज्वारीचे पापड बनवणार आहोत। त्यासाठी बघा तयार करून घेतलेलं संपूर्ण मिश्रण आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून पापड बनवण्यासाठी पाणी किती लागेल याचा अंदाज येतो। पीठ मोजण्यासाठी अंदाजेच एक मीडियम आकाराचं पातेलं घेतलं, त्यामध्ये संपूर्ण ज्वारीचा चीक काढून घेतला। हे पातेलं भरण्यासाठी अगदी थोडंसंच मिश्रण कमी आहे। आता जेवढं मिश्रण भरलं त्याच्या आपल्याला 3 पट पाण्याचा वापर हे पापड बनवण्यासाठी करायचा आहे। पातेल्यामध्ये मोजलेला चीक दुसऱ्या पातेल्यात काढून घेतला आणि मोजलेल्या पातेल्याने आपल्याला बरोबर 3 पट इतक्या पाण्याचा वापर हे पापड बनवण्यासाठी करायचा आहे। एक पातेलं चीक भरला तर त्याला 3 पातेली भरून इतकं पाणी लागतं, हे परफेक्ट प्रमाण आहे। तर गॅसवरती एक जाड बुडाचं आणि मोठं पातेलं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये त्याच पातेल्याने मोजून बरोबर 2 पातेली पाणी घातलं। आता हे तिसरं पातेलं आहे। या पातेल्यामधलं मी 2 वाटे इतकं पाणी बाजूला काढून ठेवते, कारण आपण साबुदाणा बारीक करत असताना अगोदरच 2 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे। त्यामुळे यामधलं मी 2 वाट्या पाणी बाजूला काढलेलं आहे। पाणी घेत असताना आपल्याला मिश्रणाच्या तिप्पट पाणी हे जास्त वाटतं, पण ते पाणी जास्त नाही, कारण पापड बनवण्यासाठी मिश्रणाच्या तिप्पट पाणीच लागतं। इथं पहा पाणी गरम झाल्यानंतर काही मसाले घालूयात, कारण हे मसाला पापड आहे। चवीनुसार मीठ घालते। मिठाचा वापर थोडासा बेताने करायचा। वाळवणाचा पदार्थ आहे, वाळल्यानंतर थोडासा खारट लागू शकतो। मीठ घातल्यानंतर 1.5 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, त्याचबरोबर 3 मोठे चमचे पांढरे तीळ, पाव चमचा हिंग, पाव चमचा काळे मिरे पूड घातली। 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या होत्या, त्याची पूड घातली। आवडीनुसार चिली फ्लेक्स, लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरची पेस्टचा वापर करू शकता। घातलेले मसाले पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करते। आवडीनुसार मसाल्यांची क्वांटिटी कमी अधिक करू शकता। मसाले घातल्यानंतर पाणी 2 ते 3 मिनिटांसाठी खळखळीत असं उकळून घ्यायचं आहे, त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर या पाण्यामध्ये छान उतरला जातो। त्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि तयार करून घेतलेला ज्वारी आणि साबुदाण्याचा चीक यामध्ये घालायचा आहे। एका हाताने चीक घालायचा आहे आणि एका हाताने मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे।
चीक घातल्यानंतर हे मिश्रण 2 ते 3 मिनिटासाठी कंटिन्यूअस हलवायचं आहे. त्यामुळे यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या तयार होत नाही. 2-3 मिनिटं याला हलवून घेऊयात. त्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅस स्लोच ठेवायचा. फुल केला तर मिश्रण तळाला लागू शकतं. त्यामुळे आपले पापड करपट लागू शकतात आणि पापडचा रंग देखील बदलू शकतो. झाकण ठेवल्यानंतर प्रत्येक 5-5 मिनिटाला हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. असं करत आपल्याला 20 मिनिटांसाठी हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनिटांमध्ये हे ज्वारीच्या पापडचं मिश्रण परफेक्ट शिजलं जातं. पीठ शिजलं आहे की नाही ते कसं ओळखायचं ते देखील मी पुढे सांगणारच आहे. 5 मिनिट झाल्यानंतर बघा झाकण काढून याला मी एकदा हलवून घेतलं आणि पुन्हा एकदा झाकून ठेवते. असं करत मी 4 वेळा याला 5-5 मिनिटांसाठी वाफ देणार आहे. टोटल 20 मिनिटांसाठी याला मी वाफवून म्हणजे शिजवून घेणार आहे. हे वाफवत असताना अधूनमधून याच्यावरचं झाकण काढायचं आहे. नाहीतर हे मिश्रण ओतू येऊ शकतं. संपूर्ण गॅसवरती मिश्रण सांडू शकतं. व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत. त्या फॉलो करून तुम्ही हे पापड बनवले तर पहिल्याच प्रयत्नात तुमचे पापड अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होणार आहे. इथं पहा 5-5 मिनिटांसाठी मी झाकण ठेवून अधूनमधून हलवत 20 मिनिटांसाठी हे ज्वारीच्या पापडचं मिश्रण मी शिजवून घेतलं. आता हे पीठ शिजलं आहे का नाही ते कसं ओळखायचं ते पहा. पिठावरती अशा प्रकारे बघा साय जमा होते म्हणजेच पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. पळीवरती पीठ घेतलं तर अशा प्रकारे पापड तयार होतो. पळीच्या पाठीमागे अशा प्रकारे लेअर तयार होते म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. 1 ते 2 किलो ज्वारीचं पीठ शिजण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागतात. जास्त असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो. पापडचं मिश्रण शिजल्यानंतर त्याच्यावरती अगदी छान अशी चकाकी येते म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. तयार करून घेतलेल्या मिश्रणाची आपण लगेचच पापड बनवण्यासाठी सुरुवात करूयात. त्यासाठी शिजवून घेतलेल्या पिठापैकी थोडंसं पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेते. बाकीचं पीठ आहे ते मी लो गॅसवरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी असं शिजत ठेवते. अर्धे पापड घालेपर्यंत हे पीठ मी गॅसवरती असंच झाकून ठेवते जेणेकरून पीठ आपण पापड घालेपर्यंत गरम गरम राहील. पीठ गॅसवरती ठेवल्यामुळे ते अजून छान असं शिजलं जातं. जेवढं पीठ आपण व्यवस्थित शिजवून घेऊ तेवढे पापड छान होतात. वाळल्यानंतर अजिबात चिरटत नाहीत. तसंही आपण या पापडमध्ये साबुदाणा घातल्यामुळे ते वाळल्यानंतर अजिबात चिरटत नाहीत किंवा उलत नाहीत. पापड घालण्यासाठी जाड बेडशीटवरती सुती कापड अंथरून घेतलं. त्यावरती हे पापड मी घालत आहे. मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे पापड बनवायचे आहेत. गरम मिश्रण पॉलिथिनवरती घालणं योग्य नाही. त्यामुळे हे पापड मी सुती कापडावरती बनवत आहे. तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे आपल्याला पळीच्या मदतीने अगदी गोल गरगरीत असे पळी पापड बनवून घ्यायचे आहेत. हे पळी पापड बनवत असताना अजिबात जास्त पातळ घालायचे नाहीत. नाहीतर वाळल्यानंतर ते कापडापासून अजिबात पटकन किंवा व्यवस्थित निघत नाहीत. त्यामुळे पापड घालत असताना अगदी मीडियम जाडीवरतीच पापड घालायचा आहे. पण खूप जास्तही जाड घालायचा नाही नाहीतर तो वाळल्यानंतर उलू शकतो. त्यामुळे मीडियम जाडीमध्ये पापड घालणं योग्य आहे. इथं पहा अगदी गोल गरगरीत असे मीडियम जाडीवरती हे पापड मी बनवून घेतले. 1 किलो ज्वारी आणि अर्धा ते पाऊण वाटी साबुदाण्यापासून भरपूर सारे पापड बनवून तयार झालेले आहेत. थोडे सुकल्यानंतर हे पापड मी तुम्हाला दाखवत आहे. पापड घातल्यानंतर तासाभरामध्येच हे पापड बघा किती छान असे सुकलेले आहेत. हे पापड मी घरामध्ये फॅनच्या हवेलाच बनवलेले आहेत कारण दुपारून माझ्याकडे ऊन येत नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे ऊन येतं त्यावेळेस हे पापड मी उन्हामध्ये सुकवत घालणार आहे. दुपारून पापड घातलेले होते तर रात्रभरासाठी हे पापड मी फॅनच्या हवेलाच ठेवलेले होते. त्यानंतर बघा पापड किती छान सुकलेले आहेत आणि कापडला चिकटलेले देखील आहे. कापडला चिकटलेले पापड वेगळे कसे करायचे ते पाहूया. पॉलिथिनवर पापड घातले असते तर ते काढण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही कारण पापड वाळल्यानंतर ते पॉलिथिन पासून अगदी ऑटोमॅटिकच वेगळे होतात. कापडावरती घातलेले पापड वेगळे करण्यासाठी पापड आपल्याला पूर्णपणे वाळू द्यायचे आहेत. पापड पूर्ण वाळल्यानंतर कापड पलटी करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कापडाच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने पाण्याचा हपका मारायचा आहे. म्हणजेच मागच्या बाजूने हे कापड पूर्णपणे आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. कापड पूर्णपणे ओलं झाल्यानंतर याला 10 ते 15 मिनिटांसाठी छान असं भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर हे कापड आहे ते आपल्याला अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे. आता बनवलेले पापड वरच्या बाजूने आलेले आहेत आणि हे पापड छान असे भिजलेले देखील आहेत. मग आपल्याला हे पापड कापडापासून काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा हे पापड कापडापासून अगदी पटकन निघले जातात. पापडचं मिश्रण
व्यवस्थित शिजलेलं होतं. त्याचबरोबर आपण हे बनवताना यामध्ये थोडासा साबुदाणा घातलेला होता. त्यामुळे पापड वाळल्यानंतर बघा अजिबात उरलेले नाहीत किंवा चिरटलेले देखील नाहीत. हे पापड कापडापासून अगदी अलगद असे वेगळे होत आहेत. जे पापड छान भिजलेले आहेत ते तुम्हाला मी काढून दाखवत आहे. यामधले माझे एखादे दुसरे पापड काढताना तुटलेले आहेत, कारण काही पापड माझ्याकडून देखील थोडेसे पातळ झालेले होते. पापड जर आपण व्यवस्थित मीडियम जाडीवरती घातले ना तर पापड काढताना एक सुद्धा पापड अजिबात तुटत नाही. इथं पहा दुसऱ्या कापडावरचे देखील पापड मी तुम्हाला काढून दाखवते आणि हे पापड आहेत ते अगदी व्यवस्थित असे निघलेले आहे. याआधी देखील चॅनेलवरती मी खूप साऱ्या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनेलला नक्की व्हिजिट करा. चला तर मग मी याच पद्धतीने उरलेले संपूर्ण पापड आहेत ते कापडापासून वेगळे करून घेते आणि 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेते. इथं मी हे पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले. त्यानंतर बघा हे पापड काय सुंदर दिसत आहेत. वाळल्यानंतर हे पापड अजिबात तुटलेले नाहीत किंवा उरलेले नाहीत. अगदी परफेक्ट असे आपले ज्वारीचे मसाला पापड बनून तयार झालेले आहेत. 1 किलो ज्वारी आणि अर्धा वाटी साबुदाण्यामध्ये बघा भरपूर सारे पापड बनून तयार झालेले आहेत. हे पापड बनवताना आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे पापड वर्ष 2 वर्षासाठी आरामशी टिकले जातात. अर्थातच तळण्यासाठी तेल लागणार आहे. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी मी कढईमध्ये तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं. तेल जास्तही हाय हीटवरती गरम करायचं नाही, नाहीतर तेलात घालता क्षणी पापड करपू शकतो. इथं पहा मीडियम टू लो हीटवरती हे पापड मी तळून घेत आहे. तेलात घालता क्षणी हे पापड मस्त दुप्पट तिप्पट फुलत आहेत. बघता क्षणी समजत आहेत की पापड किती खुसखुशीत बनून तयार झालेले आहेत. पारंपरिक पद्धतीने बनवल्यामुळे हे पापड खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात. मसाला पापड आहेत त्यामुळे अगदी खमंग बनून तयार होतात. तोंडात टाकताच जिभेवरतीच हे पापड विरघळले जातात, एवढे खुसखुशीत आहेत. तुम्ही देखील पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे ज्वारीचे पापड नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.